चंद्रपूर येथे धक्कादायक घटना घडली आहे। आई वडील संध्याकाळच्या वेळी घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला बाथरूममध्ये अशा अवस्थेत पाहिलं की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। काय आहे प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आरती चंद्रवंशी असे या तरुणीचं नाव आहे। आरती ही आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये आई वडिलांसोबत वास्तव्याला होती। या घटनेने आनंदवनात खळबळ माजली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरती चंद्रवंशी या 25 वर्षीय तरुणीचे लग्न झाले होते, मात्र काही दिवसांनीच तिचा घटस्फोट झाल्या कारणाने ती आई वडिलांसोबत राहत होती। कैलासवासी बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये ती वास्तव्याला होती। तिचे वडील दिगंबर चंद्रवंशी हे दिव्यांग आहेत आणि गेल्या 40 वर्षापासून ते आनंदवन इथे राहतात। 26 जूनला ते आपल्या पत्नीसह उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते। त्यानंतर काल रात्री उशिरा घरी परतल्यानंतर आरतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बाथरूममध्ये पडला होता। या घटनेने आनंदवनात खळबळ माजली आहे। या घटनेनंतर लगेचच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला। या तपासात मृत तरुणीच्या गळ्यावर घाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्यामुळे वरोरा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे।